या ठिकाणी साहेब आपले मनोगत व्यक्त करीत आहेत. सर्वांनी शांत बसायचे. साहेबांचं मनोगत ऐकायला विद्यार्थीच नव्हे तर आम्ही सुद्धा आतुर आहोत. धन्यवाद सर. मलवडी गावचे सर्व ग्रामस्थ, सरपंच, उपसरपंच, शिक्षण समितीचे अध्यक्ष, तंटामुक्तीचे अध्यक्ष, गावामधले सर्वच प्रतिष्ठित नागरिक, या ठिकाणी उपस्थित असणारे केंद्रप्रमुख सर, सर्व शिक्षक वृंद, आजी माजी सर्व शिक्षक, या शाळेचे जे तुमच्या नशिबाने लाभलेले सर्वच कर्तृत्व संपन्न शिक्षक वृंद आणि या कार्यक्रमाचा प्रमुख भाग असणारे तुम्ही सर्व माझे बाल विद्यार्थी मित्रमैत्रिणींनो, तुम्हाला सर्वांनाच स्वातंत्र्य दिनाच्या हार्दिक अशा शुभेच्छा. खरं तर बोबडे सरांनंतर बोलायचं म्हणजे अवघड आहे, कारण त्यांच्याकडे जी शब्दगंगा आहे त्यांच्याकडं तेवढी आमच्याकडे नाही आहे. आणि मला खरंच मलवडीमध्ये आल्यावर हेवा वाटतो की अशा गावामध्ये इतके चांगले चांगले शिक्षक तुम्हाला लाभलेत. आणि खरं म्हणजे हिरा हिराच असतो, तो कुठेही पडला तरी तो चमकतो. आणि आज मला खरंच कौतुक करावं वाटतं, आज ज्या विद्यार्थ्यांचं आज आपण इथं सर्टिफिकेट्स दिले, म्हणजे हे बॅरियर नसतंय की तुम्ही कुठं जन्म घेता, तुम्ही काय करता, कुठल्या गावामधून तुम्ही रिप्रेझेंट करता स्वतःला. आज मलवडीसारखं गाव जर तालुका लेवलला, जिल्हा लेवलला जर आज 33% रिप्रेझेंटेशन करतंय या वातावरणामध्ये, तर खरंच ही खूप कौतुकास्पद गोष्ट आहे. आणि या तुम्हाला घडवणाऱ्या शिक्षकांचं खरं कौतुक करायला पाहिजे. आणि मी मलवडीच्या सर्व ग्रामस्थांना म्हणेन की खरंच तुम्ही खूप नशिबान आहात की असे शिक्षक आणि अशी मुलं तुमच्या गावामध्ये लाभली. खरं तर 100हून अधिक देशामध्ये काम करणारी कंपनी ज्यावेळेस फलटणसारख्या ठिकाणी येते आणि आपला सर्वच आजूबाजूच्या परिसराचा कायापालट करणं हे कंपनीचं प्रमुख ध्येय आहे. की कंपनी कुठेही गेलं तर फक्त स्वतःचा विकास करत नाही, तर स्वतःबरोबर आसपासच्या कम्युनिटीचा विकास करणं हे कंपनी त्याचं प्रमुख दायित्व किंवा ध्येय मानतं. आणि त्या ध्येयातून आपण ग्रामविकास हा जो प्रकल्प राबवतो, त्या प्रकल्पाच्या अंतर्गत मलवडी गावामध्ये काम करण्याचा योग किंवा एक संधी आम्हाला प्राप्त झाली. आणि खरंच आज अभिमान वाटतो की त्या गोष्टीमधून आज मलवडीसारख्या मलवडी गावाचं जे फ्युचर आहे ते डेव्हलप करण्यामध्ये आमचा छोटासा खारीचा वाटा आम्हाला उचलण्यासाठी आम्हाला खूप मदत झाली किंवा आम्हाला ती संधी मिळाली. त्या संधीचं सगळी मुलं, सगळे शिक्षक आणि तुम्ही ग्रामस्थ पण त्याचं खूप छान सोनं करण्याचे प्रयत्न करताय आणि आमचा एक छोटासा हातभार त्याच्यामध्ये लागतो. सर म्हणाले की पत्र्याची शाळा आम्ही स्लॅबची केली, तर खरं हे आमचं काय त्याच्यामध्ये मोठेपणा नाही. तुमच्याकडून जो प्रतिसाद मिळतोय त्याच्यामधून आम्हाला प्रेरणा मिळते आणि ते करतोय ते हे खरं तर तुमच्या प्रेरणेचं ते कर्तृत्व आहे आणि त्याच्यामधून ह्या गोष्टी होत आहेत. राहिला विषय वरच्या मजल्यात, तर आपण सरपंचांना पण काहीतरी काम ठेवूयात. सगळं जर आम्ही केलं तर ते अवघड होऊन जाईल. सो ग्रामस्थ आणि सरपंच तुम्ही सगळे मिळून वरचं का कराल, ते केल्यानंतर त्याच्यावर अजून बांधायचं असलं तर आम्ही नक्कीच बांधूयात. ओके. पण मला आज खूप समाधान वाटलं आणि खूप आनंद वाटला की आज तुमच्या सगळ्यांमध्ये मला इथं येता आलं आणि तुमच्या सर्वांच्या समोर आज आपण ध्वजारोहण केलं. आपल्या ध्वजाची हिस्ट्री माहिती आहे तुम्हाला? आपला ध्वज जो आहे भारताचा, 1857 साली ज्यावेळेस इंग्रज भारतामध्ये आले त्यावेळेस आपला ध्वज लाल रंगाचा होता आणि त्याच्या कोपऱ्यामध्ये ब्रिटिशांचा एक ध्वज होता. त्याचा छोटा ध्वज त्या ध्वजावरती असायचा. त्याच्यानंतर आपली स्वातंत्र्याची चळवळ सुरू झाली आणि 1907 साली पहिला ध्वज भारताचा जो निर्माण झाला, तर त्याच्यामध्ये लाल, पिवळा आणि हिरवा असा रंग होता. त्याच्यानंतर परत तो रंग 1921 मध्ये बदलला. त्याच्यामध्ये लाल, हिरवा आणि पांढरा असा रंग झाला आणि तोच परत 1931 साली
लालच्या जागेवरती केशरी झाला आणि त्याच्यामध्ये चरखा होता 1931 साली. 1947 साली ज्यावेळेस आपण स्वतंत्र झालो त्यावेळी त्या ध्वजामध्ये चरख्याच्या ऐवजी आपण अशोक चक्र त्याच्यामध्ये आपण घेतलं आणि जे उत्क्रांतीचं प्रगतीचं प्रतीक मानलं जातं. अशी आपल्या ध्वजाची हिस्ट्री आहे, ध्वजाचा असा इतिहास आहे किंवा प्रवास आहे. ध्वजाबद्दल अनेक नियम आहेत, ते नियम तुम्ही अभ्यास करा. मी तुम्हाला ध्वजाची माहिती सांगितली. पुढच्या वेळेस आल्यावर मला हे ध्वज कुणी कशा पद्धतीनं ह्या ध्वजाची जी 1947ची निर्मिती आहे ती कुणी केली हे तुम्ही मला सांगायचं. ठीक आहे. आज तुम्ही मला या ठिकाणी बोलवलं आणि ध्वजारोहणाचा आज मान दिलात त्याबद्दल सर्व ग्रामस्थांचं, शिक्षकांचं, विद्यार्थ्यांचं सर्वांचंच खूप खूप आभार. या मलवडी गावामध्ये तुमच्या गावाची प्रगती करण्यासाठी आम्हाला जो काही खारीचा वाटा घेण्याची संधी आपण उपलब्ध करून दिली त्याबद्दल ग्रामस्थांचं, सरपंचांचं, सर्वांचंच मी मनापासून आभार मानतो. आणि ही जी आपली प्रगतीची जी रथ आहे, हा प्रगतीचा रथ असाच चालू राहावा. या तुमच्या सर्व पुढच्या पिढीला आमच्या कमेंट्सकडून, माझ्याकडून खूप खूप शुभेच्छा की तुम्ही असेच पुढं चालत राहा आणि तुमच्या या पुढं चालण्याच्या प्रवासामध्ये जिथेही तुम्हाला गरज लागेल त्या ठिकाणी आम्ही सदैव तिथं आपण तत्पर राहू आणि आम्हाला जे काही करता येईल ते आम्ही नक्कीच त्या ठिकाणी करू याची ग्वाही देतो. ठीक आहे. आज मुलांना तुम्ही खूपच खुश केलंय मला, जी तुमची प्रगती बघून. तर तुमच्या या 5ही मागण्यांवरती आपण काम करू आणि पुढच्या वर्षी ह्या सगळ्या कंप्लीट करूयात आपण. ओके. याच्यात इंटरॅक्टिव्ह बोर्ड आपण यावर्षीच आपण करूयात. प्रोजेक्टर तर मला वाटतं दिला असेल, याच वर्षी आहे ना प्रोजेक्टर आपल्याकडे? प्रोजेक्टर तर आहेच. शौचालय युनिट आपण पुढच्या वेळी बघू. पाण्याची टाकी जी 5000 लिटरची ती शाळेसाठी हवी का शाळेसाठी? ठीक आहे, याची पण सोय करूयात आपण वरती इमारत झाल्यावरती. संरक्षित भिंत आपण बांधूयात, पण आपल्या झाला विषय झाला. ओके, ठीक आहे. मग ह्या सगळ्याच आपण गोष्टी आपण पुढच्या वर्षामध्ये घेऊ. आणि आज 15 ऑगस्ट आहे, पुढच्या 15 ऑगस्टला या सगळ्या गोष्टी झालेल्या असतील. ओके, असं आपण करूयात. फक्त याच्या बदल्यात मला सर्टिफिकेट्स आपण यावेळेस 6-7 वाटली. मला असं वाटतं की पुढच्या वेळेस ही किमान 20-25 वाटता येतील मला. ओके, अशी अपेक्षा व्यक्त करतो. ही जबाबदारी शिक्षकांची आहे, तुमची आहे आणि तुम्हाला सगळ्यांना सपोर्ट करणं हे तुम्हा सर्व ग्रामस्थांचं काम आहे. आणि खरंच म्हणजे दुष्काळ आहे आपल्याकडं, पाणी नाही असं तुम्ही म्हणता. आता आपण बरेच इथं पाण्यावरती काम केलंय, पण मलवडीचं पाणी काय आहे ना हे इथं दिसतंय. खूपच वेगळं पाणी मलवडीचं. आणि मला अभिमान वाटतो. म्हणजे मी स्वतः धडपडतोय. आमच्या आसपास सगळीकडे बघतो आता इंग्लिश मिडियममध्ये मुलं घालण्याचा ट्रेंड आहे. मी माझ्या मुलाला म्हणतो की तू स्पोर्ट्समध्ये भाग घे, पार्टिसिपेट हो, हे सगळं. म्हणजे त्यांना आयतं सगळं देऊन सुद्धा ते एवढं कॅलिबर नाही आहे त्यांच्याकडे किंवा एवढं ते करू शकत नाहीत. आज तुम्ही काही नसताना आज काही सेकंड्सचं रेकॉर्ड्स वगैरे, मला खूप कौतुक वाटलं सोनालीसारख्या मुलीचं की आज एवढी धाव आहे. आणि ही धाव तुमच्या मलवडीच्या पाण्याची धाव आहे. ही धाव अशीच क्षितिजापर्यंत पोहोचो आणि तुमच्या गावाचा उत्तरोत्तर भरभराट हो अशा शुभेच्छा व्यक्त करतो. आणि मला इथं बोलवलं त्याबद्दल परत एकदा सर्वांचे धन्यवाद आणि आभार मानतो. थँक्यू. धन्यवाद साहेब. तुमचे आशीर्वाद आमच्या पाठीशी असतील. आम्ही नक्कीच पुढे यश गाठू. साहेबांनी आम्हाला ध्वजाविषयी माहिती सांगितली, बऱ्याचशा गोष्टी सांगितल्या. हे सांगत असताना आमच्या गावाच्या म्हणण्यापेक्षा शाळेच्याही काय मागण्या होत्या, गावाचा विकास होणारच आहे. आणि सरपंच असतील मान्यवरांनी दिल्या. साहेबांनी व्यक्त केले की काही विचार न करता ते मला वाटते 5-10 लाखाचे असतील, पण साहेबांच्यावरती आपलं प्रेम आणि साहेबांचं म्हणणं आपल्यावर प्रेम, आपलंही साहेबांच्यावरती प्रेम, कुठल्याही शब्दाला नाही न म्हणता. मगाशीच मी म्हटलं की साहेब आमची पहिला मजला झाला, दुसरा मजला, पण साहेब म्हणले मी तिसराही मजला बांधतो. म्हणजे साहेबांच्या मध्ये म्हणजे दुसरा सरपंच, आमचा उद्देश आहे की आमच्या शाळेचा विकास व्हावा. म्हणजे तिसरा मजला झाला म्हणजे नक्कीच विकास होणार आहे. त्याच्याबरोबर ज्या इतर भौतिक सुविधा होत्या त्या साहेबांनी थोड्याशाच नाही म्हणता एकदा मिनिटामध्ये निर्णय घेतला की पुढल्या 15 ऑगस्टला मी ते पूर्ण करतो. म्हणजे आणि पुढल्या वेळेस ते येणार सुद्धा म्हटले.
बोलता बोलता म्हणून गेले की मी पुढल्या वेळेस नक्की येणार आहे. म्हणजे आत्ताच त्यांनी आपल्याला शब्द दिला आहे. म्हणजे आपल्याला परत फोन करायची काय चालणार नाही. एक आठवण करून देऊ साहेबांना की नक्की साहेब, कारण जेवढं आपण मोठं होत असतो तेवढे जबाबदारी वाढत असते.